मकर राशी आयुष्यातील गुप्त अध्याय जानेवारीत उघड होणार. सत्य धक्का देणारच. मकर राशीच्या मित्रांनो, काही अध्याय असे असतात जे आयुष्याच्या पुस्तकात लिहिले असतात पण वाचायला मिळत नाहीत, कारण त्यांचा वेळ आलेला नसतो. मकर राशीच्या आयुष्यात असाच एक गुप्त अध्याय अनेक वर्षापासून शांतपणे बंद अवस्थेत होता. बाहेरून सगळे ठीक दिसत होतं, आयुष्य चालू होतं, जबाबदाऱ्या पार पडत होत्या, पण आत कुठेतरी काहीतरी अपूर्ण होतं. जे धडकलेलं होतं, न बोललेलं होतं. मकर राशीचा स्वभावच असा आहे, स्वतःपेक्षा इतरांचा विचार आधी. त्यामुळे तुमचं दुःख, तुमची लढाई, तुमचा संघर्ष कोणालाच पूर्णपणे कधीच कळला नाही. लोकांनी तुम्हाला समजून मजबूत समजलं, पण तुम्ही किती वेळा आतून थकलात हे फक्त तुम्हालाच माहीत आहे. आता जानेवारी येतोय आणि हा महिना सामान्य नाही. हा तो काळ आहे जेव्हा नियती स्वतः शांतपणे दार उघडते आणि म्हणते, आता पाहायची तयारी आहे का? जानेवारीत मकर राशीच्या आयुष्यातील तो अध्याय उघड होणार आहे, जो सत्य दाखवेल, जो धक्का देईल पण तोडणार नाही. उलट तो तुम्हाला अशा उंचीवर घेऊन जाणार आहे जिथे पोहोचण्यासाठी ही वेदना, हा धक्का आणि हे सत्य आवश्यक होतं. हा लेख शेवटपर्यंत वाचा, कारण शेवटी तुम्हाला कळेल हे सगळं का घडलं. 1. आत्तापर्यंत काल आपण राहिला. हा गुप्त अध्याय मकर राशीच्या आयुष्यातील हा गुप्त अध्याय अचानक निर्माण झालेला नाही. तो अनेक वर्षांचा त्याग, शांत सहनशीलता आणि न बोललेल्या वेदनांचा परिणाम आहे. मकर राशीची रचना अशी आहे की ती स्वतःच्या भावनांपेक्षा कर्तव्याला जास्त महत्त्व देते. त्यामुळे तुम्ही अनेकदा स्वतःला थांबवलं, स्वप्नांना पुढे ढकललं आणि आता नाही तर नंतर पाहू असं म्हणत राहिलात. या प्रक्रियेत काय झालं, तुम्ही इतरांसाठी मजबूत राहिलात पण स्वतःसाठी कधीच कमकुवत होऊ दिलं नाही. मदत मागणं टाळणं, कारण तुम्हाला वाटत होतं की मी सांभाळून घेईल. अपमान, दुर्लक्ष, अन्याय हे सगळं शांतपणे गिळून टाकलं. नियतीने हा अध्याय मुद्दाम झाकून ठेवला होता, कारण जर तो आधी उघड झाला असता तर तो तुम्हाला तोडून टाकला असता. आता मात्र परिस्थिती वेगळी आहे. आता तुमची मानसिक परिपक्वता, अनुभवांची खोली आणि निर्णय क्षमता इतकी मजबूत झाली आहे की सत्य समोर आलं तरी तुम्ही कोसळणार नाही. तुम्ही बदललात. हा गुप्त अध्याय म्हणजे वेदनांची कहाणी नाही, तर तयारीची नोंद आहे. 2. जानेवारीत काय उघड होणार आहे? जानेवारीत उघड होणार सत्य एकाच क्षणात समजणार नाही. ते हळूहळू अनुभवातून, लोकांच्या वागण्यातून आणि घटनांच्या साखळीमधून उलगडत जाईल. पहिला सत्य, स्वतःबद्दल अंतर्मुख करणारा क्षण. तुम्हाला एक दिवस अचानक जाणवेल की तुम्ही आतून बदलले आहात. ज्या गोष्टींनी पूर्वी तुम्हाला अस्वस्थ केले असते ते आता तितक्या परिणामकारक वाटणार नाहीत. तुम्हाला उमगतील की तुम्ही भावना शून्य नाही, तर भावनांवर नियंत्रण ठेवणारे आहात. तुम्ही थंड नाही तर खोल विचार करणारे आहात. तुम्ही संधी गमावली नाही तर योग्य वेळेची वाट पाहिली. हा क्षण थोडा धक्का देणारा असेल, कारण तुम्हाला स्वतःबद्दलच जुनं मत बदलावं लागेल. दुसरं सत्य, नात्यांबद्दल मन हलवणारी जाणीव. काही नात्यांमध्ये तुम्ही जास्त दिलं आणि कमी मिळवलं हे स्पष्ट होईल. जानेवारीत लोकांच्या शब्दांपेक्षा कृती दिसेल. तुमच्याशी कोण प्रामाणिक आहे आणि कोण फक्त सवयीमुळे आहे ते कळेल. काही लोक दूर जातील पण मन शांत होईल. हा टप्पा वेदनादायक असू शकतो, पण तो स्वतःची किंमत ओळखण्याला शिकवणार असेल. ज्या नात्यांनी तुमची ऊर्जा शोषली होती त्यांची पकड सैल होईल. तिसरं सत्य, भविष्याबद्दल नियतीचा खरा इशारा. जिथे तुम्हाला वाटत होतं आता काहीच शक्य नाही, तिथेच अचानक नवीन पर्याय दिसेल. तो पर्याय लगेच मोठा वाटणार नाही, धाडसी वाटेल, पण आतून योग्य वाटेल. जानेवारी भविष्य स्पष्ट नसेल पण दिशा स्पष्ट होईल. आणि मकर राशीसाठी दिशा मिळणं म्हणजे यशाची सुरुवात. 4. हा धक्का का आवश्यक आहे? मकर राशीचे आयुष्य नेहमी सरळ रेषेत चालत नाही. मोठी झेप घेण्याआधी जोरदार धक्का बसतो. या राशीची नियती आहे हा धक्का म्हणजे शिक्षा नाही तर जागृती आहे. जर हा धक्का बसला नसता तर तुम्ही चुकीच्या लोकांवर अजूनही विश्वास ठेवला असता. सुरक्षित पण मर्यादित आयुष्य अडकून राहिलं असतं. स्वतःची खरी क्षमता कधीच वापरली नसती. हा धक्का तुमच्यातील झोपलेला नेता, निर्णयकर्ता आणि आत्मविश्वास जागा करतो. जानेवारीत हा धक्का ब्रह्म पडेल, भीती कमी करेल आणि मी हे करू शकतो ही भावना मजबूत करेल. हा धक्का तुम्हाला तोडणार नाही, तो तुम्हाला पुन्हा घडवणार आहे, अधिक शांत, अधिक ठाम आणि अधिक यशस्वी स्वरूपात. 5. कोणालाही सांगू नका, कारण जानेवारी मकर राशीच्या आयुष्यात जे घडणार आहे ते सर्वांपासून लपवणं हा केवळ सल्ला नाही तर नियतीचा इशारा आहे, कारण हा काळ तुमच्या आंतरिक परिवर्तनाचा आहे.
बाह्य प्रदर्शनाचा नाही. मकर राशीचे यश नेहमी शांततेत आकार घेत गोंगाट नाही. या काळात तुम्ही ज्या गोष्टी अनुभवलात, विचारांची स्पष्टता, काही लोकांपासून नैसर्गिक दुरावा, स्वतःसोबत वेळ घालवण्याची गरज, हे सगळं लोकांना सांगितलं तर ते समजून घेणार नाहीत. उलट शंका निर्माण होतील, नकारात्मक सल्ले मिळतील, तुमचा आत्मविश्वास दळमळीत होऊ शकतो. म्हणून जानेवारीत मनात जे चाललं आहे ते गुप्त ठेवा. योजना पूर्ण होईपर्यंत शांत राहा. उत्तर देण्याऐवजी निरीक्षण करा. मकर राशीचं खरं सामर्थ्य म्हणजे मनात वाढणारी ताकद. 5. सकारात्मक बदल कधी आणि कसे जाणवतील? जानेवारीत बदल अचानक दिसणार नाही, ते हळूहळू पण खोलवर जाणवतील. जणू की आतून काहीतरी सरळ बसत आहेत. महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अस्वस्थता वाढू शकते. मन जास्त विचार करू लागेल. काही गोष्टी सुटत नाही अशी भावना येईल, पण हे लक्षण वाईट नाही, ही जुनी साखळी तुटण्याची प्रक्रिया आहे. जानेवारीच्या मध्यापासून मन हलकं वाटू लागेल. निर्णय घेताना भीती कमी होईल. मला काय हवं आहे स्पष्ट होईल. महिन्याच्या शेवटी आत्मविश्वास स्थिर होईल. शांत समाधान जाणवेल. काहीतरी नवीन सुरू करण्याची तयारी मनात तयार होईल. हा बदल गाजावाजा करणार नाही, पण आयुष्याची दिशा बदलणार आहे. 6. नियतीचा खरा संदेश. मकर राशीसाठी नियती मकर राशीशी कधीही थेट बोलत नाही. ती संकेत देते, अनुभव देते आणि वेळ देऊन शिकवते. जानेवारीत मिळणारा संदेश साधा आहे पण खोल आहे. आता थांबायचं नाही. ज्या गोष्टींनी तुम्हाला थांबवून ठेवलं, भीती, लोक काय म्हणतील याची चिंता, अपमानाची आठवण, या सगळ्यांची पकड सैल होत आहे. नियती तुम्हाला सांगते, तुझा संयम पाहिला गेला आहे. तुझी परीक्षा पूर्ण झाली आहे आणि आता तुला स्वतःसाठी जगायची परवानगी आहे. हा काळ मोठ्या शब्दांचा नाही तर ठाम पावलांचा आहे. जानेवारीनंतर मकर राशीचा प्रवास बदललेला असेल. मोठ्या घोषणा न करता शांतपणे पण ठामपणे पुढे जाणाऱ्या लोकांना मदत लगेच जाणवणार नाही, पण परिणाम नक्की दिसेल. हा गुप्त अध्याय उघड होतोय, कारण आता तुम्ही त्याला सामोरे जाण्यास सक्षम आहात. नियतीने तुम्हाला मोडण्यासाठी नाही तर घडवण्यासाठी हा काळ दिला आहे. म्हणूनच मित्रांनो, घाबरू नका, शांत राहा, स्वतःवर विश्वास ठेवा, कारण मकर राशीचा खरा प्रवास आता सुरू होत आहे आणि तो थांबवणे आता कोणाच्याही हातात नाही. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.